मी कायद्याचं रक्षण करणारी आणि अन्यायाविरुद्ध दाद मारणारी वकील. सत्याची साथ देणं आणि पीडितांना न्याय मिळवून देणं हेच माझं ध्येय आहे. सावित्रीबाईंनी आम्हाला शिक्षणातून विचाराचं स्वातंत्र्य दिलं, म्हणून आज मी कोर्टामध्ये दाद मांडण्याने सत्याची बाजू मांडू शकते. मी माझ्या कायद्याच्या बळावर जगातील विषमता दूर करू शकते. मी सावित्रीची लेक आहे, जी न्यायाचा मशाल हाती घेऊन लढते, जी न्यायाचा मशाल हाती घेऊन लढते. धन्यवाद. नमस्कार. मी काळ्या मातीची सेवा करणारी आणि जगाचा पोशिंदा असणारी शेतकरी. काम भविष्याचा स्वरूप हे माझं जीवन आहे. सावित्रीबाईंनी स्त्रियांना हक्काचा सन्मान करायला शिकवलं, म्हणून आज मी आधुनिक शेती करून कुटुंबाला सावरते. मातीशी माझं नातं घट्ट आहे, कष्टाची मला भीती नाही. मी सावित्रीची लेक आहे, मी सावित्रीची लेक आहे, जी मातीतून समृद्धी फुलवते, जी मातीतून समृद्धी फुलवते. धन्यवाद. नमस्कार. मी कलेच्या माध्यमातून भावना व्यक्त करणारी कलाकार. रंग, अभिनय आणि कलेच्या माध्यमातून मी समाजाला आशा दाखवण्याचं काम करते. सावित्रीबाईंनी नाण्याचा प्रकार दिला, म्हणून आज माझ्या कलेला नवी ओळख मिळाली आहे. मी कलेच्या माध्यमातून प्रबोधन करत आहे. मी सावित्रीची लेक आहे, जी आयुष्याच्या कैनव्हासवर प्रगतीचे रंग भरते, जी आयुष्याच्या कैनव्हासवर प्रगतीचे रंग. क्रांती घडणारे संगणक अभियंता. कोडिंग आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मी जगाला अधिक जवळ आणते. सावित्रीबाईंनी अक्षराची ओळख करून दिली, म्हणून मी आज डिजिटल भाषा लिहू शकते. तंत्रज्ञान हे माझे खरे शस्त्र आहे, त्यातून मी नवीन प्रगतीची शिखरे सर करेन. मी सावित्रीची लेक आहे, जी आधुनिक भारताचं भविष्य घडवते, धन्यवाद. डोळ्यात तेल घालून रक्षण करणारी सैनिक. मातृभूमीची सेवा करणं माझं सर्वात मोठं भाग्य आहे. शत्रूचा सामना करताना माझ्या मनात केवळ तिरंगा असतो. सावित्रीबाईंनी अंगावरची कळ झळकून धैर्य गाठलं. त्याची ती सहनशीलता आणि शौर्य माझ्या रक्तात आहे. मी सावित्रीची लेक आहे, जी देशासाठी ढालून उभी आहे. बोला भारत माता की जय. बोला भारत माता की जय. वंदे मातरम. नमस्कार. मी समाजाचा आवाज असणारी आणि सत्य जगासमोर मांडणारी पत्रकार. घडणाऱ्या घटनांची मी पक्षपातीपणे माहिती देणं हेच माझं काम. सावित्रीबाईंनी लेखणीच्या माध्यमातून क्रांती केली, तीच लेखणी आज मी सत्यासाठी वापरते. समाजातील उणिवा दाखवून त्यात बदल घडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. मी सावित्रीची लेक आहे, जी शब्दाच्या सामर्थ्यातून क्रांती घडवते, धन्यवाद. नमस्कार. मी आज साधी विद्यार्थिनी आहे, पण माझे स्वप्न साधे नाही. आज माझ्या हातात एक वही आहे, पण याच वहीत उद्या माझे भविष्य लिहिले जात आहे. मुलगी शिकली तर प्रश्न विचारतात. प्रश्न विचारले की बदल सुरू होतो. कधी काळी मुलींना शिकणं हे गुन्हा वाटायचा, पण सावित्रीबाईंनी हे गुन्हा अभिमानात बदलला. मी आज शाळेत बसू शकते हे सहज नाही. ही कोणाच्या तरी संघर्षाचं देणं आहे. मी मोठ्याने बोलते कारण गप्प बसायला इतिहासाने मला शिकवलं नाही. मी स्वतःसाठी शिकत नाही, मी प्रत्येक मुलीसाठी शिकते. मी त्या सावित्रीची लेक आहे, जिने मला शिकायला संधी दिली. मी शिकणार, मी पुढे जाणार आणि इतरांनाही सोबत घेऊन जाणार. धन्यवाद. सावित्री, तू आम्हाला शिक्षणाची वाट दाखवलीस, म्हणून आम्ही येथे ताट मानेने उभे आहोत. आज तुझ्या चरणी आम्ही नमन करीतो आणि शपथ घेतो. तू जे पेटवलेली न्यायाची मशाल आम्ही कधीच विझू देणार नाही. तुझ्या या लेखीचे
माझ्या लेकींनो, ज्या शिक्षणासाठी मी शेत मोठा सोसला त्याचं खरं फळ मला आज मिळालं. तुम्हाला विविध क्षेत्रात काम करताना पाहून माझं काळीज अभिमानानं भरून आले. कोणी पोलीस झाले, कोणी डॉक्टर झाले, तर कोणी थेट आकाशाला गवसणी घालते. आता मागे वळून बघू नका, कारण तुम्हीच उद्याच्या भारताचं भविष्य आहात. त्यावेळेच्या अन्यायावर व अज्ञानावर खरा आज विजय झाला. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. माझ्या